नमस्कार मंडळी, तुमचं साखर फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. आजचा जो ब्लॉग आहे फक्त शॉपिंग दाखवण्यासाठी मी बनवत आहे. म्हणजे आम्ही काल शॉपिंगला गेलो होतो. खरं तर मी संक्रांतीच्या शॉपिंगसाठी गेलो होते. मला वाण वगैरे, शिवला ड्रेस असं काही खरेदी करायचं होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया मी काय काय घेतलं आणि कसं घेतलंय, काय मला परवडलं, वाण कसं मला भेटलं. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करून तुम्हाला दाखवू. त्यामुळे हा जो ब्लॉग आहे फक्त त्याच्यासाठीच आहे खास. तर म्हटलं चला सुरुवात करूया. त्यासाठी ना मी हे छोटे छोटे वाण खरेदी केले बरं का. वाण मी ना एकसारखे खरेदी केले. आणि तुम्ही माझ्या इतक्या लवकर का मला आहे ना जे आहे हळदी कुंकू आणि शिवचं बोहणं आणि ते गावाकडे करायचं तर मला इतका वेळ नाही आहे. त्यामुळे मी लवकरच असं खरेदी केलं. हे बघा मी असे छान छोटे छोटे असे चौरंग खरेदी केलेले आहे बरं का, वाण देण्यासाठी हळदी कुंकूला. कसं आहे ना, देवघरामध्ये आपण छान याच्यावरती गणपती वगैरे जे काय आपल्याला देव याच्यावर ठेवायचे असेल त्याचा आपण चौरंगाचा छान असा वापर करू शकतो. आणि देवघराची शोभा अजूनच वाढेल. त्यामुळे मी असं काही चॉईस केला आणि चौरंग खरेदी केले वाण द्यायला. आणि मी ना घरासाठी पण मला हे शुभ लाभ म्हणून आहे ना ते खूप आवडलेलं बरं का. ते मी देवघरात किंवा दरवाजाला किंवा कुठेही लावू शकते. मला ते बघूनच इतके आवडले ना गायचं. त्यामुळे मी ना ते खरेदीच करून घेतलं बरं का. म्हणजे याचं असं आहे का, तुम्ही जे मी चौरंग घेते जास्त जर क्वांटिटी घेतली तर त्याची जे आहे प्राईस कमी होत होती. आणि तुम्ही एकच खरेदी केलं तर आहे त्या प्राईसमध्ये तुम्हाला भेटत होतं. तुम्हाला जर ते हवं असेल, आपल्या नाशिकमध्येच भेटतं, एकदम होलसेल ठिकाणी आहे. तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला ॲड्रेस सांगेल बरं का. त्यानंतर हे जे आहे दुसरं शुभ लाभ म्हणून मी कमळाचं पण खरेदी केलं. तेच मी दरवाजालाही यूज करू शकते किंवा देवघरातही. मला आवडले म्हणून घेतले, कारण कसं आहे ना, असं काही नंतर कधी नजरेत येत नाही. ते एकदा भेटलं तर मग मी खरेदीच करून घेतलं. आणि हे बाकीचे आहे मी सगळी जास्त क्वांटिटी घेतली, कारण हे मला जे वाण आहे ते द्यायचं आहे ते मी खास घरासाठी खरेदी केलं का मला घरात असं लावता येईल. तर चला शिवचे ड्रेस दाखवते मी तुम्हाला. मी ना बोन आणला असा छान ड्रेस घेतलेला आहे. तर हा कुर्ता घेतला आणि त्याच्यावर आहे ना मी अशी व्हाईटची धोती घेतलेली. कसं वाटलं तुम्हाला कॉम्बिनेशन नक्की सांगा बरं का. इतकं छान आहे ना, चिकनमधलं कापड आहे या कुर्त्याचं. इतका छान वाटतंय ना. मी मागच्या वेळेस घेतलं होतं शिवला, पण ते जे आहे ना मी कॉटनमधलं खरेदी केलं होतं बरं का. त्यामुळे ना मी यावेळेस थोडंसं वेगळं कापड चॉईस केलं चिकनमधलं. आणि ते ना एकदमच छान आहे ना, चमकत होतं. मग म्हटलं चला काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे त्यालाही घालायला, प्रत्येक वेळेस एकच सारखं नको. त्यामुळे मी असा काही ड्रेस घेतला त्याला. आणि बाकी मी त्याला वापरायलाच कपडे घेतले, कारण पोरांना इतके काही कपडे लागतात ना वापरायला, काही लिमिट नाही, इतक्यातच खराब करून टाकतात. त्याच्यासाठी बघा हे छान असे थंडीचे मी ना सॉक्स पण खरेदी केले. मला हे चार जोड घेतले बरं का मी 100ला. आणि क्वालिटी पण बेस्ट आहे. लहान मुलांचे सॉक्स एकदम छान आहे. आणि कसं आहे ना, थंडीच्या दिवसात पोरांना तर ही वस्तू गरजेची आहे, त्यामुळे ते खरेदी केलं मी. आणि असे छान 2 टी शर्ट खरेदी केले शिवसाठी. हे बघा हा एक कलर घेतला मी त्यात, आणि हा एक ब्लॅकमध्ये. कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. कसं आहे ना, मुलांसाठी एवढं काही वेगळं काही भेटत नाही, आहे तेच भेटतं, पण त्याच्यात थोडे वेगवेगळे कलर घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे मी असं काही कॉम्बिनेशन घेतलं. आणि मी अजून असा काही प्रकार शिवला वापरलेला नाही आहे. म्हटलं चला यावेळेस नक्कीच यूज करून बघू. आणि आमचं शिव ना इतके काही कपडे खराब करतो, त्यामुळे ना कपडे जास्तच लागतं आम्हाला. हे पॅन्ट पण मी खरेदी केल्या फुलवाल्या मस्त थंडीच्या. त्याच्या ना भरपूर पॅन्ट ज्या आहे खराब होऊन गेलेल्या, आणि काही ज्या आहे त्या छोट्या पडत आहे. त्यामुळे अशा मोठ्या मस्त त्याला पॅन्ट आहे ना गरमीवाल्या अशा जाड कापडमधल्या मी खरेदी केलेल्या. हे 2 कलर घेतले. मला ब्लॅक हवा होता पण तो काय भेटला नाही बरं का. त्यामुळे ब्ल्यू आणि रेड हा 2 खरेदी केले मी. आणि त्याला असे 3 पॅन्ट. हे फक्त वापरण्यासाठी हलकी क्वालिटी आहे, जास्त बेस्ट क्वालिटी नाही आहे. पण कसं आहे ना, हे कंटिन्यू वापरण्यासाठी बरं असतं, म्हणजे जेणेकरून ते लवकर जे काही डाग वगैरे पडला तरी टाकायला असं मन काय म्हणजे मन होतं. ते जास्त महाग कपडा घेऊन मुलं लगेचच खराब करून टाकले ना, मुलांची हौसही होत नाही. आणि काही नाही, तो कपडा आपल्याला टाकायचं काही मन होत नाही, कारण इतकं काही महाग घेतलेले असते आणि मुलांचे कपडे इतके महाग भेटतात ना. त्यामुळे मी स्वस्तात जितके काही भेटते मी तितकंच उचलते. आणि शिव म्हणजे लहानपणापासून असेच कपडे वापरतोय बरं का. त्यामुळे मी त्याला तेच खरेदी केलं. इकडे ना मी हे ब्लाऊज दाखवते. मी 2 आहे ना रेडीमेड, म्हणजे मी शक्यतो रेडीमेडच ब्लाऊज यूज करते बरं का. तर आहे ना मला ब्लॅक घ्यायचं होतं, त्यामुळे मी असं ब्लॅक रेडीमेड ब्लाऊज घ्यायला गेली बरं का. इकडे बघा असं छान वर्क आहे. ते शिवलेल्या ब्लाऊजला काय करता, इतकं छान रेडीमेड ब्लाऊज भेटतं. आणि माझे ब्लाऊज कंटिन्यू म्हणजे मी रेडीमेडच यूज करते. म्हणजे जास्त करून मी साडी काही यूज करत नाही. त्यामुळे मी ना जास्त ब्लाऊज शिवण्यामध्ये इन्व्हेस्ट काही करत नाही. कसं आहे ना, असे काही ब्लाऊज घेतले ना प्रत्येक भरपूर एकाच ब्लाऊजवर 2-3 साड्या तर मॅच होतात. त्यामुळे मी असेच ब्लाऊज यूज करते सध्या तरी. म्हणजे बरेच 2 ते 2.5 वर्ष झाले शिव झाल्यानंतर मी एकही ब्लाऊज शिवलेलं नाही. त्याच्या आधीच काही जे शिवलेले तेच ब्लाऊज आहे माझ्याकडे. इकडे बघू शकता इतकं छान वाटतंय ना ते बघितल्यावरती. ते वर्क घातल्यानंतर अजून लुक बघायचंच मला काय वाटतं, कसं दिसतं कसं नाही. सुंदर असा हा एक ब्लाऊज घेतला. आणि हा सिंपल आहे, वर्क वगैरे नाही आहे, पण आहे ऑलमोस्ट पूर्ण ब्लाऊजमध्ये आहे डिझाईन आहे, गोल्डवाली ग्रीनवाली. तुम्ही बघू शकता कसं वाटतंय. बांधणी पॅटर्नमध्ये वाटतं ना थोडं थोडं. आणि कापड पण थोडं वेगळंच आहे बरं का. इतकं काही सुंदर आहे ना मला. पण हे पण ब्लाऊज मला खूप मनात भरलं, त्यामुळे मी असे 2 ब्लाऊज आहे ना खरेदी केले. म्हटलं ट्राय करूया. अशा साड्या भरपूर आहे त्याच्यावरती ब्लाऊज कॉम्बिनेशन
असे हे कलर जे आहे मेन ब्लॅक रेड ग्रीन हे होऊन जातात, त्यामुळे मी ते 2 ब्लाऊज घेऊनच टाकले. खरं तर मला जे पाहिजे होतं ते काय मला भेटलं नाही, पण जे नको होतं ते मी घेऊन आले. म्हणजे जे हवं होतं बाकीचे जे भेटले ते मी घेऊन आले, आणि जे हवं होतं ते मला मेन जे लागणार होतं ते तर नाही भेटलं. पण मग बघू, परत एकदा जाऊन चक्कर तर नक्कीच मारेल, कारण मला ते ब्लाऊज अर्जंटच आहे. मला खरं तर बोर नाहण्याच्या दिवशी घालायचं होतं शिवच्या हळदी कुंकाला, पण ते ब्लाऊज मला अजून काय भेटलं नाही. पण मी बघतेच, भेटलं तर चांगलंच आहे. त्यानंतर मी असे छान पिलो कवर घेतले बरं का. मला नाही 150ला 4 जोड पडले. असे 4 जोड घेतले मी छान 2-2, आणि कापड पण बेस्ट. माझे म्हणजे बेडशीट हेच असतात बरं का, मी हेच यूज करते आणि त्याच दुकानातून घेते, तिथूनच घेते. त्यामुळे कापडही एकदम सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन पण एकदम छान. आणि एक बेडशीट घेतलं, माझे ऑलरेडी एक बेडशीट होतं, त्यामुळे बेडशीट फक्त एकच घेतलं, आणि त्यालाच मॅचिंग असेल मस्त पिलो कवर घेतले बरं का. एकदम सुंदर आहे याचं पण कापड, आणि ऑलरेडी एक बेडशीट असल्यामुळे ना मी एकच खरेदी केलं. कारण कसं आहे, आधीचे पण ऑलरेडी भरपूर आहे, जितकं घेतलं तितकं कमी, इतके पैसे लागून जातात ना की मग आपण खरेदीला गेल्यानंतर. आणि मी हे पाऊचेस खरेदी केले. हे 4 पाऊच आहे बरं का, मला ते 149 रुपयामध्ये भेटले, आणि त्याच्यामध्ये ना 4 पाऊच आहे. कारण कसं आहे ना, हे पाऊच म्हणजे क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे बरं का, कापड वगैरे एकदम हेवी एकदम सुंदर आहे. आणि हे कसं आहे, मेकअपच्या वस्तू ठेवण्यासाठी टॅबलेट वगैरे तुम्ही बाहेर उपयोगी पडणारे बॅग्स आहे बरं का. आणि एकदम चाळ आहे, त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीत वापर करू शकतात. एकदम सुंदर सेम कलर आहे, कलर कॉम्बिनेशन पण एकदम बेस्ट आहे. पिंक आणि व्हाईट असे फुलं आहे त्याच्यावरती. असे 4 पाऊच आहे ते, तर तुम्ही त्याचा कसाही तुमच्या प्रमाणे वापर करू शकता त्या पाऊचांचा. एकदम सुंदर आहे, ते मी घेतले. कारण कसं आहे, माझे मेकअप वस्तू जे आहे ना इकडे तिकडे पडलेले मी एका याच्यात ठेवलेले बॅगमध्ये, पण त्याची पण जीप वगैरे तुटून गेली. त्यामुळे मी म्हटलं हे पाऊच घेणं गरजेचंच आहे. आणि जे आहे कोण असं करतो आपण, कंगवी जे आहे माझी खूप खराब होऊन गेली, त्यामुळे मी असं काही एक पॅकेट घेऊन आली पूर्ण. त्याच्यात किती आहे, 1 2 3 4 5 कंगवे आहे बरं का, आणि अजून एक छोटा आहे 3 6. ते भरपूर होता, आम्हाला इनफ होतं दोघांना. आणि शिवला तर आम्ही ऑलरेडी एकच कंगवा वापरते, तो म्हणजे छोटा, त्याचा तो काय मी चेंज करत नाही. कसं आहे, मग ते खराब होत नाही त्याने, त्यामुळे मी त्याला तेच वापरते. आणि मी हे जे आहे ना छान असे हारांचे सेट घेतले बरं का 3. कारण कसं आहे, मंगळसूत्र वगैरे घातले तर अशी ज्वेलरी घालायला छान वाटते. आणि बाकी इतर वेळेस तर नाही, पण अशा काही कार्यक्रमांमध्ये किंवा असं आपले काही सण असतात त्यावेळेस घालायला आवडतं बरं का मला. मी आधी कधी घेत नव्हती, लग्न झाल्यानंतर जास्त कमी सेट घेतलेले, पण आत्ता मला आहे ना बघितल्यानंतर इतकं काय आवडून गेले ना ते तिन्ही पण आम्ही घेऊनच टाकले. कारण नंतर ना असे काही भेटत नाही बघा. हे मस्त गुलाबी म्हणजे मरून कलर आहे कमळांचा, आणि खाली ना मोती आहे बघा, किती सुंदर वाटतंय. आणि ग्रीन कलरचे पान आहे त्यांना, इतकं ते छान वाटतं ना ते मोती वगैरे. त्यामुळे हा एक सेट घेतला मी, हा पूर्ण गोल्डवाला घेतला. डायमंडचे आहे त्याच्यावर खडे, बघा कसा वाटतो, एकदम सुंदर मंगळसूत्र होतं, एकदम छान वाटेल नाही का. त्यामुळे मी ना ते घेऊनच टाकलं. नंतर असे मला आवडतं, नंतर मी बघायला गेले की मला ते काय भेटत नाही. आणि हे जे आहे हा एक सेट आहे छान असं, कानातले वगैरे त्याच्यावर पूर्ण ना मोती आणि डायमंडचं पूर्ण असा चोकर पॅटर्न आहे हा. मला हा पण खूप आवडला, आणि हा पण घेतला. खरं सांगायचं म्हटलं तर मला 3 मुली, माझ्या दोन्ही बहिणींना, माझ्या मोठ्या बहिणीला 2 मुली आणि एका बहिणीला 1 मुलगी आहे 2 नंबरच्या. तर मला 3 मुली म्हटल्यानंतर त्याही वापरतात माझ्या वस्तू. कधी कार्यक्रमाला आम्ही एकत्र आलो ना, माझ्या मुलींना माझ्या वस्तू लागतात बरं का. बहिणी नाही इतकं, पण माझ्या मुली मागतात, त्यामुळे मी त्यांच्या सोयीने पण घेऊन ठेवले. कारण मी नाही तर ते तरी घालतीलच, अशा हिशोबाने मी घेतलेलं. नंतर मी असे छोटे छोटे भांडे घेतलेले. भांड्यांचं एड तर मला भरपूर आहे, तुम्हाला कळलंच असेल माझे भांडे बघून माझ्या घरात किती भांडे आहे. म्हणून मी असे 2 छान असे चमचे घेतले, छोटे छोटे गोलवाले. आणि हे कसे भाजी वगैरे काढण्यासाठी म्हणजे लागतातच असे छोटे छोटे, मोठे चमचे काही कामात येत नाही. आणि दोघांचंच असल्यानंतर भाज्या वगैरे पण कमी असतात. छान असे एक लोटा घेतलेला आहे बरं का, याला फुलपात्र पण म्हणतात. तर असं एक घेतलं, माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी एक घेऊन आली छोटंसं शिवसाठी, पाणी वगैरे पिण्यासाठी. असं बाहेर कुठे जायचं असेल तर हा छोटंसं पात्र जरी नेलं तरी होऊन जातं. या 2 वाट्या, त्यानंतर ह्या पण 2 वाट्या. मला डिझाईन आवडले बरं का या वाट्यांची, आणि याचा पण आकार आवडला म्हणजे असा आकाराचा एक पण भांडं नाही माझ्याकडून, मी 2 घेऊनच टाकले. आणि याची पण मला जी आहे ना ठोक्यांची डिझाईन आवडली. म्हणजे जुने ज्यावेळेस प्लेट असायच्या आजीकडे वगैरे, असेच प्लेट आहे ना मला त्या खूप आवडतात. ह्या दिसल्या तर मी 2च घेतलं, कारण ऑलरेडी माझ्याकडे 12-13 प्लेट आहे, त्यामुळे मी ह्या 2च उचलल्या. 2 याच्याने केव्हा ना हाऊस होऊन जाईल म्हटलं, त्यामुळे तेच खरेदी केलं. आणि एक छोटंसं लॉक खरेदी केलं. बॅग वगैरे समजा कुठं जर बाहेर जाण्यात आलं तर हे लॉक बरं असतं, बॅगला वगैरे लावलं का आपल्याला कशाचं टेन्शन नसतं.
काय वस्तू कुठं जाण्याचंही टेन्शन नसतं. त्यानंतर जे आहे मी ही बॉटल खरेदी केली बरं का, म्हणजे शिवसाठीच केली ही पण खास. कारण कसं आहे, आम्ही कुठे बाहेर गेलो ना का शिवला पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. तशी एक छोटी होती बरं का त्याची बॉटल, पण जास्त दूर गेलं आणि ती छोटी बॉटल इतक्यात काही संपून जाते. त्यामुळे थोडीशी अशी मोठी साईज घेतली मी, आणि क्वालिटी पण बेस्ट आहे. पाणी वगैरे आपल्याला काही न्यायचं असेल तरी आपण नेऊ शकतो, पण शक्यतो मी शिवसाठी पाण्यासाठीच घेतलेली. आणि पिण्यासाठी पण सोपं आहे. त्याचं झाकणमध्ये पण, झाकणाचा पण आपण वापर करू शकतो. बरंचसं खोल आहे, आणि या तोंडाच्या वाटल्या ज्या असतात ना त्याच्यानी ना मुलांना तर पटकन पाणी प्यायला सोपं पडतं. अशी काही बॉटल वगैरे खरेदी केली मी. बस झालं, माझी खरेदी इथंच संपली, शॉपिंग इथंच संपली. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. आणि